4-5 दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशाताई म्हटलं काय. त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीचा तो ठाकरे आवाज. त्या आवाजात त्यांनी म्हटलं, आशाताई मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं हो नाही हो ते काय ना मी काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. बरं म्हटलं मी येते. मी आजारी होते तरी सुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं. ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली त्या माणसाला मी काय नाही म्हणू. ज्या माणसांनी कुठे जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले त्याला मी काय नाही म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का. नाही, तसे ते दोस्त आहेत माझे. त्यामुळं मी आज इथं आहे. माझी तब्येत बरी नाही आहे तरी सुद्धा मी आलेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी मला चुकून इथं बोलवलेलं असावं घाईघाईमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आणि राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गजांनी त्यामध्ये स्वतः राज ठाकरे यांच्यासह आशा भोसले यांनी देखील कविता सादर केली आहे.